रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 30,854 शेतकऱ्यांचे 331,43,00,000 रुपयांचे चुकारे मागील 25 दिवसांपासून थकले आहे. चुकाऱ्यांसाठी निधी न मिळाल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 1 मेपासून रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली आहे. हमीभाव केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. यासाठी आत्तापर्यंत 73,254 शेतकऱ्यांनी बीम पोर्टलवर नोंदणी केली आहे. नोंदणी करण्यासाठी 31 मेपर्यंत शासनाने मुदतवाढ दिली असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी आत्तापर्यंत 30,854 शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर 13,99,000 क्विंटल धानाची विक्री केली आहे. विक्री केलेल्या धानाची एकूण किंमत 331,43,00,000 रुपये आहे. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वाटप करण्यासाठी शासनाकडून अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. परिणामी गेल्या 25 दिवसांपासून चुकारे थकले आहे. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.